धुळे जिल्ह्यातील आनंदखेडा येथून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे। सातत्याने होणारे हल्ले, धमक्या आणि मानसिक त्रासामुळे एका कुटुंबाने थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली। आनंद दिलीप अमृतसागर यांनी धुळे पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संरक्षणाची मागणी केली। दिनांक 12 ऑगस्ट रोजी त्यांच्या वडिलांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला। तसेच न्यायालयीन प्रकरणे मागे घेतली नाहीत तर गावात आल्यानंतर जिवंत सोडणार नाही निवेदनात करण्यात आहे। या घटनेनंतर संबंधित व्यक्तीने तालुका पोलीस ठाण्यात एनसी दाखल केला। सतीश शामराव अमृतसागर, तीर्थदास शामराव अमृतसागर, आनंद दौलत गांगुडे, दौलत सोमनाथ गांगुडे हे मला वारंवार व माझ्या वडिलांना वारंवार त्रास देत आहेत। जर तुझ्या मुलगाने गुन्हे मागे घेतले नाही तर त्याला आम्ही मारून टाकू। काल 12 तारखेला माझे वडील नवी गली इथून येत होते तर त्या ठिकाणी सतीश हा गाडीवर आला। जर तू गुन्हे मागे घ्यायला तुझ्या पोरगाला सांगितलं नाही तर त्याने जेव्हा गावात पाय ठेवला तर त्याला आम्ही मारून टाकू। मग बाकीचं जे काय आहे ते आम्ही बघून घेतो। आमच्यावर केसेस बी केला तरी पोलीस आमचं काही करत नाही। तीर्थदास शामराव अमृतसागर हा एक स्वतः वकील आहे आणि हा वकिलकीचा गैरफायदा घेतो। आणि सतीश शामराव अमृतसागर हा जिल्हा परिषद सदस्य संग्राम गोविंदराव पाटील यांचा PA आणि त्यांच्यासोबत असतो, म्हणून पोलिसांवर दबाव आणून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करतात। आता मी गाव सोडून दिलेलं आहे। माझ्यासोबत माझ्या फॅमिली अर्ध्या फॅमिलीने गाव सोडून दिलेलं आहे। माझ्या म्हातारा आई वडील आनंदखेडे इथं राहतात, तरी सुद्धा त्यांना जीव ठार मारण्याची धमकी देत असतात, आडतिड बोलत असतात। अमृतसागर कुटुंबियांचा आरोप आहे की त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे हल्ले झाले आहेत। या प्रकरणी जीवघेण्या हल्ल्यासह गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल असल्याचे निवेदनात म्हटले आहे। मात्र गुन्हे दाखल होऊनही आरोपींकडून धमक्या आणि त्रास सुरूच असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। विशेष म्हणजे प्रलंबित न्यायालयीन दावे मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला। या सततच्या दहशतीमुळे कुटुंबाला आनंदखेडा गाव सोडून सुरत येथे तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागल्याचे त्यांनी म्हटले। यामुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। निवेदनात काही व्यक्तींची नावे घेत त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। त्यापैकी काही व्यक्तींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आला। तसेच राजकीय व सामाजिक प्रभावाचा गैरवापर करून त्रास दिला जात असल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला। या प्रकरणात खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ स्वरूपातील पुरावे उपलब्ध असल्याचा दावा अर्जदारांनी केला। मात्र संबंधितांवर अपेक्षित नाराजीही व्यक्त केली। कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमृतसागर कुटुंबियांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। कुटुंबातील सदस्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला। त्यामुळे या प्रकरणाकडे पोलीस प्रशासन कोणत्या गांभीर्याने पाहते हे आता महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान 12 ऑगस्टच्या धमकीनंतर घटनेनंतर पुन्हा एकदा या जुन्या वादाला तोंड फुटले आहे। न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप कितपत खरा आहे याचा तपास होणे गरजेचे आहे। तसेच यापूर्वी दाखल गुन्ह्यांची सद्यस्थिती काय आहे याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे। अमृतसागर कुटुंबियांनी पोलिसांकडून पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली आहे। या प्रकरणात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे। कुटुंबाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। आता धुळे पोलीस प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार असून संबंधितांची बाजूही महत्त्वाची ठरणार आहे। मात्र कुटुंबियांनी व्यक्त केलेली भीती आणि संरक्षणाची मागणी यामुळे हे प्रकरण निश्चितच गंभीर बनले आहे। प्रतिनिधी दुर्योधन पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे।